Okay, good morning, all of you. Today we have to discuss the final topic from the organic chemistry, that is unit 3. There is a two parts, that is part first is an reduction and part B is an protecting group. This part or this topic is we have to learn 15 lecture for the allotted 15 lecture for the unit 3. In this part there is a two reduction and second one is an protecting group. In this part we are already seeing what is meant by reduction, but today we have to study which type of reducing agent which are used in the reduction. Okay, the very first, the syllabus which are involved in reduction topic is, the very first is the study of following reductions, that is catalytic hydrogenation using homogeneous and heterogeneous catalyst. Second one is the study of following reducing agents and reactions, we call Wolff-Kishner reduction. Second one is Birch reduction. Next one is sodium cyanoborohydrate, then sodium in alcohol, then Fe in HCl, Adams catalyst, Lindlar's catalyst, and tetrabutyl hydrate, that is TBTH. This all are reducing agents we have to learn in this topic. Okay, then let's start the very first, that is the catalytic hydrogenation. And here catalytic hydrogenations are divided into two parts, that is heterogeneous catalytic hydrogenation and homogeneous catalytic hydrogenation. तुमच्या डोक्यामध्ये एक प्रश्न पडला असेल, हेटेरोजिनियस कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन आणि होमोजिनियस कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन म्हणजे नेमकं काय असावं. येस, बरोबर आहे, साहजिकच आहे. तर इथं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की रिडक्शन म्हणजे नक्की काय होतं. तर रिडक्शन म्हणजे इथं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, त्याला आपण म्हणतो रिडक्शन, किंवा दुसरी डेफिनेशन येते ॲडिशन ऑफ हायड्रोजन. ॲडिशन ऑफ हायड्रोजन ह्याला आपण म्हणतो रिडक्शन. परत एकदा मी डेफिनेशन म्हणतो बघा, शॉर्टमध्ये सांगतो मराठीमध्ये. ऑक्सिजन एखाद्या कंपाऊंडमधनं ऑक्सिजनला काढून टाकण्याच्या जी काही प्रोसेस असणार आहे त्या प्रोसेसला आपण म्हणतो रिडक्शन, किंवा दुसऱ्या भाषेमध्ये हायड्रोजनची ॲडिशन करतो त्याला आपण म्हणतो रिडक्शन. मग याच्यामध्ये आपण कॅटालिस्ट म्हणून काही रिड्युसिंग एजंट बघणार आहोत. त्या कॅटालिस्टमध्ये दोन प्रकार येतात, एक हेटेरोजेनियस कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन आणि दुसरा येतो तो होमोजिनियस. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे होमोजिनियस, दॅट इज दी विल्किन्सन्स कॅटॅलिस्ट. किंवा होमोजिनियस म्हणजे नेमकं काय असतो. ओके, दिस इज द कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन युझिंग होमोजिनियस कॅटॅलिस्ट. द व्हेरी फर्स्ट इज विल्किन्सन कॅटॅलिस्ट. हा विल्किन्सन्स कॅटॅलिस्ट जो आहे तो खूप महत्त्वाचा कॅटॅलिस्ट आहे. बऱ्याच ठिकाणी आपण रिडक्शन करण्यासाठी आपण हा रिएजंट किंवा आपण कॅटॅलिस्ट आपण यूज करतो. ओके, तर विल्किन्सन कॅटॅलिस्ट हा होमोजिनियस कॅटॅलिटिक हायड्रोजनेशनमध्ये येतो. आता तुम्हाला प्रश्न मी जो पहिला विचारला होता, व्हॉट इज मीन बाय होमोजिनियस अँड व्हॉट इज मीन बाय हेटेरोजिनियस. आता होमोजिनियसमध्ये म्हणजे काय होतं नेमकं, जो तुमचा हायड्रोजन आपण ॲडिशन करणार आहोत तर तो कॅटॅलिस्टचा भाग असतो. म्हणजे कॅटॅलिस्टचा भाग म्हणजे जो तुमचा मीडियम यूज करणार ते सगळे कम्प्लिटली एकच रिएजंट असतो, ज्याला आपण म्हणतो काय, होमोजिनियस कॅटॅलिस्ट. आता हेटेरोजिनियस कॅटॅलिस्ट म्हणजे नक्की काय, तर मी एक उदाहरण देतो. तुम्हाला एखाद्या कंपाऊंडचं रिडक्शन करायचं आहे तर तुम्ही बऱ्याच वेळेला असं म्हणताय बघा, राणी निकेल. ओके, किंवा तुम्ही शाळेमध्ये असताना आपण एक रिएक्शन बघत होतो, डालडा तयार करताना वनस्पती तेलामध्ये काय कशामध्ये तेलामध्ये आपण लक्षात घेऊया की त्याच्यामधनं हायड्रोजन गॅस पास केला की तो डालडामध्ये कन्वर्ट होतो. वनस्पती तेल काय म्हणतो आपण त्याला, अशा पद्धतीनं डालडामध्ये कन्वर्ट होतो, राईट. जनरली हेटेरोजेनियस कॅटॅलिस्टमध्ये दोन, एक हायड्रोजन गॅस आणि दुसरा त्याला एक सॉलिड सपोर्ट म्हणून यूज करतो. त्यामुळे दोन कॉम्पोनंट इथं यूज केल्यामुळे त्या कॅटॅलिस्टला आपण म्हणतो हेटेरोजिनियस कॅटॅलिस्ट. आणि होमोजिनियस कॅटॅलिस्ट म्हणजे काय,
आपण इथं कोणताही सपोर्ट वगैरे नाही यूज करत, डायरेक्ट आपला हायड्रोजन असणारा एखादा कॅटालिस्ट हा डायरेक्टली आपण त्याच्यामध्ये ॲड करतो, त्याला आपण म्हणतो होमोजिनियस कॅटालिस्ट. ओके, त्यात जर तुम्ही बघितला, सुरुवातीला आपण बघूया होमोजिनियस कॅटालिस्टमध्ये विल्किन्सन कॅटालिस्ट. ओके, विल्किन्सन कॅटालिस्ट इज ए मोस्ट युजफुल होमोजिनियस कॅटालिस्ट ऑफ अल्किन. हा आपण जनरली अल्किनसाठी, अल्किनचे रिडक्शन करण्यासाठी हा विल्किन्सन कॅटालिस्ट खूप वापर करतात. हा एक होमोजिनियस कॅटालिस्ट आहे विच इज सोल्युबल इन मिथॅनॉल अँड इथॅनॉल. म्हणजे जनरली हा विल्किन्सन कॅटालिस्ट अल्कोहोलमध्ये शक्यतो सोल्युबल असतो. दिस कॅटालिस्ट यूज फॉर द रिडक्शन ऑफ नॉन कॉन्ज्युगेटेड अल्किन. आता एखादा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट घेतला तर काय होतो, कॉन्ज्युगेटेड असेल नॉन कॉन्ज्युगेटेड असेल सगळ्या अल्किनचं तो रिडक्शन करतो. म्हणजे तिथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड जिथं आहे तिथं एक एक हायड्रोजन दिलं की अल्केनमध्ये कन्वर्ट होतो. अल्केनमध्ये कन्वर्ट होतो म्हणजे तो रिडक्शन होतो. ओके, तर इथं जनरली हा नॉन कॉन्ज्युगेटेड अल्किनच्या रिडक्शनसाठी सुद्धा हा स्पेसिफिक रिएजंट आहे. फंक्शनल ग्रुप सच ॲज नायट्रो ग्रुप, सायनो ग्रुप, हॅलो ग्रुप अँड अझो ग्रुप आर नॉट रिड्यूस्ड बाय धिस कॅटलिस्ट. आता जनरली लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड तुम्ही ऐकला असणार आहे, तुम्ही BSc TYला शिकला येतो, किंवा बोरेन आपण आता बघितलं तो सुद्धा एक रिड्युसिंग एजंटच होता. तर असे जे काही रिड्युसिंग एजंट आहेत लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड, परत सोडियम सायनोबोरेन, हे जे रिड्युसिंग एजंट आहेत तर ते सगळे प्रकारचे फंक्शनल ग्रुपला रिड्यूस करतात. म्हणजे काय की नायट्रो ग्रुप असेल तर त्याचं कन्व्हर्शन अमाइनमध्ये करतो, हा नायट्रो ग्रुप असेल तर त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये करतो, अमाइनमध्ये करतो. सायनो ग्रुप असेल तर त्याचं सुद्धा काय करतो, CNचं कन्व्हर्जन CH2NH2 म्हणजे परत अमाइनमध्ये करतो. हॅलो ग्रुप असेल तर हॅलोजन काढून टाकतो, तिथं हायड्रोजन देतो. अझो ग्रुप असेल तर त्याचं सुद्धा तो रिडक्शन करतो. ज्यामुळे आपल्याला हे जर रिड्यूस करायचे नसतील तर हा विल्किन्सन कॅटलिस्ट हा स्पेसिफिक कॅटलिस्ट आहे. आणि जर तुम्ही विल्किन्सन कॅटलिस्ट बघितला तर अशा ब्राऊन कलरची तो पावडरमध्ये फॉर्ममध्ये मिळतो आपल्याला. ओके, देन द नेक्स्ट, हाऊ दिस विल बी रिड्यूस द अल्केन इन टू द सिम्पल अल्केन मॉलिक्यूल. इथं तुम्ही जो विल्किन्सन कॅटलिस्ट घेताय तो फायनल स्टेपमध्ये परत रिजनरेट होतो. म्हणजे तुम्ही जो कॅटलिस्ट म्हणून घेतलेला आहे तो रिॲक्शन सिस्टममध्ये आल्यामुळे त्याचा वापर झाला, पण जेव्हा फायनली प्रोडक्ट मिळतो तेव्हा तो परत कॅटलिस्ट रिजनरेट होतो. ओके, त्यामुळे आपण असे रिजनरेट होणाऱ्या कॅटलिस्टला आपण सर्कलच्या स्वरूपामध्ये ती मेकॅनिझम पण दाखवतो. ओके, सुरुवातीला आपण काय घेतो बघा, विल्किन्सन कॅटलिस्टवरती प्रश्न विचारतात 1 मार्कामध्ये की विल्किन्सन कॅटलिस्ट म्हणजे काय आहे नेमका. ओके, किंवा त्याचा फॉर्म्युला काय आहे, अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात. तर आता आपण बघूया इथे सगळ्यात पहिल्यांदा इथं ट्रायफिनिल आहे PH3, हा PH3, हा PH3. मेटल आहे रोडियम. कोणता मेटल आहे, रोडियम. ह्याचं नाव येतं ट्रायफिनिल फॉस्फिन रोडियम क्लोराईड. ट्रायफिनिल फॉस्फिन रोडियम क्लोराईड हा जो आहे तो आणखी एका ट्रायफिनिल फॉस्फिनवर जर रिॲक्ट केला तर आपल्याला हा विल्किन्सन कॅटलिस्ट मिळतो. विल्किन्सन कॅटलिस्टचा जो फॉर्म्युला आहे तर तो आहे PPH3 म्हणजे डाय फॉस्फिन, ट्रायफिनिल फॉस्फिन रोडियम क्लोराईड हा आहे विल्किन्सन कॅटलिस्ट. हा विल्किन्सन कॅटलिस्ट आणि जेव्हा आपण हायड्रोजनचे ॲडिशन करू तेव्हा हे दोघांचं एक होमोजिनियस कॅटलिस्ट बनतो. होमोजिनियस म्हणजे लक्षात आलं ना, हा एक रोडियम ऑर्गॅनोमेटल कंपाऊंड आहे, हा हायड्रोजन गॅस आहे. जेव्हा ह्या दोघांची रिॲक्शन होईल तेव्हा आपल्याला हा विल्किन्सन कॅटलिस्ट मिळतो. हे लक्षात ठेवायचं, परीक्षेमध्ये विल्किन्सन कॅटलिस्टचा फॉर्म्युला विचारला तर हे झालं विल्किन्सन कॅटलिस्टचा फॉर्म्युला. आता विल्किन्सन कॅटलिस्टची रिॲक्शन आपण करणार आहोत कुणावरती, तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो अल्किन. मग अल्किनवरती करताना काय होतो तर कॅटलिस्ट आणि अल्किन ह्यांचा एक पाय कॉम्प्लेक्स तयार होतो. हा जो तुम्हाला दिसतो तो आहे पाय कॉम्प्लेक्स. मग पाय कॉम्प्लेक्स तयार झाला की इथं होतं रिडक्टिव्ह इलिमिनेशन. काय होतं, रिडक्टिव्ह इलिमिनेशन म्हणजेच ह्यातला एक हायड्रोजन ॲटम, हा जो तुमचा दिसतो तुमच्या स्क्रीनवरचा हा हायड्रोजन ॲटम, तर तो
ह्या कार्बनकडे शिफ्ट होतो, ह्या कार्बनकडे शिफ्ट होतो. त्यामुळे इथला कार्बन आणि ह्या रोडियममध्ये बॉन्ड तयार होतो आणि आपल्याला मिळतो काय मग, जे तुम्ही पुढच्या फ्रंट दिसतंय हे आपल्याला मिळतो. आणि फायनल स्टेपमध्ये काय होतं, रिडक्टिव्ह इलिमिनेशन, इथून हायड्रोजन ट्रान्सफर होतो. हा हायड्रोजन जो आहे, हा हायड्रोजन हा इथे ट्रान्सफर होतो आणि परत हा तुमचा जो कॅटालिस्टमध्ये जो बाहेर पडला होता ट्रायफिनिल फॉस्फिन रोडियम क्लोराईड, जो आपल्याला रिजनरेट होतो आणि आपल्याला फायनल प्रोडक्ट काय मिळाला, अल्केन. म्हणजे अल्किन घेतला असताना त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतो, अल्केनमध्ये होतो. म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्डचं कार्बन कार्बन सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट होतो. ह्याचा अर्थ आपण त्याला म्हणतो रिडक्शन. ह्याला आपण काय म्हणतो, रिडक्शन. मग ह्याची रिॲक्टिव्हिटी ऑर्डर सुद्धा आहे. विल्किन्सन कॅटलिस्ट कुणाला प्रेफर करतो, तर इथं आपल्यासमोर खालती एक रिॲक्टिव्हिटी दिलेली आहे, तर ते आपण बघूया. हा आहे मोनो सबस्टिट्यूटेड अल्किन, हा आहे 1,1 डाय सबस्टिट्यूटेड अल्किन, हा आहे 1,2 डाय सबस्टिट्यूटेड अल्किन आणि हा आहे 1,1,2 ट्राय सबस्टिट्यूटेड अल्किन. मग ह्याचा जर तुम्ही सिक्वेन्स बघितला तर मोनो सबस्टिट्यूटेड अल्किन जो आहे तो पहिल्यांदा काय होतो, येस राहुल पाटील म्यूट करा. मोनो सबस्टिट्यूटेड अल्किन जो आहे तो पहिला रिड्यूस होतो, त्याच्यानंतर 1,1 डाय सबस्टिट्यूटेड अल्किन रिड्यूस होतो, त्याच्यानंतर 1,2 डाय सबस्टिट्यूटेड अल्किन रिड्यूस होतो आणि फायनली 1,2,3 ट्राय सबस्टिट्यूटेड अल्किन ह्याचं रिडक्शन होतं. ह्या पद्धतीने तो रिएक्ट होतो. ओके, देन नेक्स्ट, here is some examples. If you can see here, here is an conjugated alkene, non-conjugated alkene. तर नॉन कॉन्जुगेटेड अल्किन आहे, हा आहे विल्किन्सन कॅटलिस्ट. बघा लक्षात ठेवा, हायड्रोजन ट्रायफिनिल फॉस्फिन थ्राइस रोडियम क्लोराईड. ओके, आणि ह्याची रिएक्शन मध्ये हा जिथं हा डबल बॉन्ड दिसतो इथं आपल्या इथं, त्याचं रिडक्शन केलेलं आहे. डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. ओके, त्याच्यानंतर पुढच्या एक्झाम्पलमध्ये इथं कॉन्जुगेटेड अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन आहे, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन, ज्याला आपण म्हणतो काय, इनोन, आणि हा आहे नॉन कॉन्जुगेटेडमध्ये. तर आपला विल्किन्सन कॅटलिस्ट जो नॉन कॉन्जुगेटेड आहे त्याचं रिडक्शन करतो. ओके, सिमिलरली इथं सुद्धा तुम्ही बघितला तर इथं हा नॉन कॉन्जुगेटेडमध्ये आहे आणि इथं जर तुम्ही बघितला तर हा कॉन्जुगेटेडमध्ये आहे. त्यामुळे इथं नॉन कॉन्जुगेटेड कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे त्याचं रिडक्शन करतो. आणि परत फायनल एक्झाम्पलमध्ये जर तुम्ही बघितला, जर आपण फक्त रिएजंट बदलला, सोडियम इन लिक्विड अमोनिया, ह्याला आपण म्हणतो बर्च रिडक्शन, मी एवढंच लिहितो बर्च रिडक्शन. तर रिॲक्शन स्टेप बदलते. बर्च रिडक्शन घेतला तर तो ह्याच सिस्टीम मधला, एक सेकंड, ह्याच सिस्टीम मधला आपल्याला जिथं कार्बन कार्बन कॉन्जुगेटेड डबल बॉन्ड होता, कॉन्जुगेशन मधला डबल बॉन्ड, त्याचं रिडक्शन करतो. वरचे आणि खालचं जे 3 नंबरचं एक्झाम्पल आहे ते सेम आहे, फरक इतका आहे की रिएजंट मध्ये बदल आहे. पहिला रिएजंट आहे विल्किन्सन कॅटलिस्ट, तो अनकॉन्जुगेटेड डबल बॉन्डचं रिडक्शन करतो, आणि बर्च रिडक्शन असेल तर तो कॉन्जुगेटेड डबल बॉन्डचं जो रिडक्शन करतो, अशा पद्धतीनं. ठीक आहे, आता मी पुढे जातोय. सेकंड वन, हिअर देर इज अन नायट्रो ग्रुप, that is the alpha beta unsaturated nitro group. If this species reacts with Wilkinson catalyst, then it is converted into only this carbon carbon double bond, and it is converted into the carbon carbon single bond. Okay, but you can replace this homogeneous catalyst with this heterogeneous catalyst, that is hydrogen in platinum. Then what happened, this is converted carbon carbon double bond into the carbon carbon single bond. Okay, but along with this nitro group also reduce this reagent into the amino group. आता हे जे एक्झाम्पल बघताय, ह्या एक्झाम्पल मध्ये
विल्किन्सन कॅटलिस्ट हा वीक रिड्युसिंग एजंट आहे. तो फक्त कार्बन कार्बन डबल बॉन्डलाच रिडक्शन करतो. कार्बन कार्बन डबल बॉन्ड्स काय करतो? रिडक्शन करतो. पण एखादा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आपण इथं वापरला, फॉर एक्झाम्पल हायड्रोजन इन प्लॅटिनम, ह्याला आपण म्हणणार आहे हिटेरोजिनियस कॅटलिस्ट. तर तो कार्बन कार्बन डबल बॉन्डचं पण रिडक्शन करतो, त्याचबरोबर NO2 ग्रुप ऑक्सिजनचं रिमूव्हल म्हणजे रिडक्शन, O2 ला रिमूव्ह करतो आणि त्या ठिकाणी हायड्रोजन येऊन बसतो आणि त्यात कन्वर्जन होतो. नायट्रो ग्रुप इज कन्वर्टेड इनटू अमिनो ग्रुप. ह्या स्टेपला आपण म्हणतो रिडक्शन. म्हणजे इथं एखादा हिट्रोजेनियस कॅटलिस्ट घेतला तर तो कम्प्लीट सगळ्या ग्रुपचे रिडक्शन करू शकतो. पण इथं विल्किन्सन कॅटलिस्ट घेतला तर ओनली कार्बन कार्बन डबल बॉन्ड जो आहे त्याचंच रिडक्शन करतो. मग आता तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न पडला असेल, सर ह्या बेन्झिनमध्ये सुद्धा डबल बॉन्ड आहेत, इथं 3 डबल बॉन्ड आहेत, ह्याचं रिडक्शन का होत नाही? यस, इथं ह्याचं रिडक्शन का होत नाही? तर त्याचं उत्तर असं आहे की कार्बन जनरली एक डोक्यात ठेवा, अरोमॅटिक कंपाऊंड इज मोर स्टेबल. त्याचं सुद्धा रिडक्शन करता येतं आपल्याला, पण त्यासाठी रिड्युसिंग एजंट स्ट्रॉंग घ्यावा लागतो. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतो? रिड्युसिंग एजंट स्ट्रॉंग घ्यावा लागतो. अदरवाइज इट इज नॉट पॉसिबल. ओके, देन द नेक्स्ट वन रिएक्शन इज decarbonylation reaction. Decarbonylation reaction. When aldehyde undergoes decarbonylation at higher temperature with Wilkinson catalyst in presence of benzene, then here decarbonylation occurs. म्हणजे अल्डिहाइड घेतला, येस अल्डिहाइड घेतला, त्याच्यावरती आपण विल्किन्सन कॅटलिस्ट केला बेन्झिनमध्ये, तर आपल्याला मिळणार प्रोडक्ट काय असतो? येस, सिंपल अल्केन. आता मी एक उदाहरण सांगतो. समजा मी तुम्हाला ॲसिटाल्डिहाइड दिला आणि ॲसिटाल्डिहाइडची तुम्ही रिएक्शन केला कोणावरती? विल्किन्सन कॅटलिस्टवरती, तर मला मिळणारा प्रोडक्ट काय मिळेल? येस, ॲसिटाल्डिहाइड मधनं मला मिळणार प्रोडक्ट काय मिळेल? त्यातनं CO ग्रुप काढून टाका आणि जो हायड्रोजन आहे तो परत जॉईन करा CH3 ला, तर मला मिळेल काय? मिथेन. म्हणजे ॲसिटाल्डिहाइड जर मी दिलो तुम्हाला तर मला फायनल प्रोडक्ट काय मिळेल? मिथेन मिळेल. सेकंड एक्झाम्पल, समजा मी तुम्हाला बेन्झाल्डिहाइड दिला तर आरच्या ठिकाणी बेन्झाल्डिहाइड दिला तर तुम्हाला फायनल प्रोडक्ट काय मिळेल? येस, तर मला फायनल प्रोडक्ट मिळेल बेन्झाल्डिहाइड इज कन्वर्टेड इनटू दी बेन्झीन. ओके, अशा पद्धतीनं कोणताही अल्डिहाइड असू द्या, हा सुद्धा अल्डिहाइड आहे, इथं हायड्रोजन लावून दिला की आपल्याला सायक्लोप्रोपेन मिळेल. कोणताही जगातला अल्डिहाइड ह्या तुमच्या विल्किन्सन कॅटलिस्टवरती रिएक्ट केला तर आपल्याला मिळणार प्रोडक्ट आहे सिंपल अल्केन. ओके, मी आता क्लिअर करतोय आणि पुढे जातोय. देन नेक्स्ट वन इज डिकार्बोनिलेशन ऑफ ऍसिड क्लोराइड. डिकार्बोनिलेशन ऑफ ऍसिड क्लोराइड. आता ह्याच्यामध्ये नेमकं काय होतं बघा. ऍसिड क्लोराइड म्हणजे कोणतं फंक्शनल ग्रुप जनरली? यस, तुम्हाला काय माहिती आहे ऍसिड क्लोराइड म्हणजे? R बॉन्ड C डबल बॉन्ड OCl, ह्याला आपण काय म्हणतो? ऍसिड क्लोराइड, असेल क्लोराइड आपण त्याला आपण जनरली नाव वापरतो आपण. मग ह्याच्यामध्ये काय होतं नेमकं? जर असाइल क्लोराइड असेल आणि त्याची रिएक्शन जर आपण विल्किन्सन कॅटलिस्ट वरती जर केलो तर आपल्याला मिळणारा प्रोडक्ट अल्किन मिळतो. ओके, कसा मिळतो? विथ द लॉस ऑफ कार्बन मोनॉक्साइड अलॉंग विथ HCl. आता मी त्याची एक रिएक्शन दाखवतो बघा. When acid chloride having at least 1 alpha hydrogen undergoes decarbonylation and dehydrogenylation. म्हणजे काय होतं? असिल क्लोराइडला जर अल्फा पोझिशनला एखादा हायड्रोजन असेल तर हा हायड्रोजन आणि क्लोरीन निघून जातील अलॉंग विथ कार्बन मोनॉक्साइड. हा निघून गेल्यामुळे काय होतो? इथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड तयार होतो, म्हणजे अल्किन तयार होतो अशा पद्धतीनं. आणि सेकंड स्टेप आहे डिसल्फोनेशन. डिसल्फोनेशन म्हणजे काय? डी म्हणजे शक्यतो काढून टाकणे, डिहायड्रोजनेशन म्हणजे हायड्रोजन काढून टाकणे, डिहायड्रोलेसिस म्हणजे पाणी काढून टाकणे, डीचा अर्थ काढून टाकणे. सल्फोनेशन म्हणजे काय? सल्फोन म्हणजे SO2 ग्रुप, ह्याला आपण म्हणतो सल्फोन. तर डिसल्फोनेशन, सल्फर ग्रुपला काढून टाकण्याच्या स्टेपला आपण म्हणतो डिसल्फोनेशन. आता इथं नेमकं कसं होतं तर बघा, व्हेन अरिल सल्फोनिल क्लोराइड इज प्रेझेंट इन आपल्याकडे जर अरिल सल्फोनिल क्लोराइड जर असेल आणि त्याची रिएक्शन जर आपण
ट्रायफिनिल फॉस्फिन रोडियम क्लोराईडवर करू तेव्हा त्याच्यामधनं SO2 हा ग्रुप निघून जातो आणि Cl त्या कंपाऊंडला जॉईन होतो. आता याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. अरेलच्या ठिकाणी घ्या फिनिल, म्हणजे फिनिल सल्फोनिल क्लोराईड जर तुमच्याकडे असेल आणि त्याची तुम्ही रिएक्शन केला विल्किन्सन कॅटॅलिस्ट वरती, तर मिळणारा प्रोडक्ट काय असेल आपल्याला? क्लोरोबेन्झीन. मिळणारा प्रोडक्ट काय असतो? क्लोरोबेन्झीन. अशा पद्धतीनं. ओके, असे भरपूर एक्झाम्पल आपण घेऊ शकतो, करू शकतो. देन लास्ट वन ऑफ दी होमोजिनियस कॅटलिस्ट, दॅट इज दी आयसोमरायझेशन स्टेप. आता इथे तुम्ही जर बघितला, जर अलाइल अल्कोहोल असेल तर इट इज कन्वर्टेड इनटू अल्डिहाइड और कीटोन इन प्रेझेन्स ऑफ विल्किन्सन कॅटलिस्ट. आयसोमर म्हणजे काय नेमकं? येस, आयसोमर्स म्हणजे काय? सेम मोलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला, त्याला आपण म्हणतो काय? आयसोमर. ज्याचा मोलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण स्ट्रक्चर डिफरंट आहे त्याला आपण म्हणतो आयसोमर. बघा इथं जर तुम्ही बघितला तर हा एक प्रकारचा अलायलिक अल्कोहोल आहे. अलायलिक अल्कोहोल जर तुम्ही तुमच्या विल्किन्सन कॅटलिस्टवरती रिॲक्ट केला तर त्याचं कन्व्हर्जन आपल्याला अल्डिहाइड किंवा कीटोन ह्याच्यापैकी एक मिळतो. समजा आता हा प्रायमरी अल्कोहोल आहे म्हणून अल्डिहाइड मिळेल, सेकंडरी अल्कोहोल असेल तर कीटोन मिळाला असता. आता जे खालचं उदाहरण आहे ते सुद्धा अलायलिक अल्कोहोल आहे पण सेकंडरी अल्कोहोल आहे, त्यामुळे ह्याचं कन्व्हर्जन मला मिळालं काय? कीटोन मध्ये मिळालेलं आहे. ओके, सिमिलरली इथं अलायलिक अल्कोहोल आहे पण हा प्रायमरी आहे त्यामुळे मला मिळालं कशामध्ये? अल्डिहाइड मध्ये मिळालेलं आहे. त्याच्यानंतर लास्ट रिएक्शन ऑफ विल्किन्सन कॅटलिस्ट, दॅट इज अनकॉन्ज्युगेटेड डाईन. जर 1,4 अनकॉन्ज्युगेटेड डाईन असेल, इथं तुम्ही बघायला कॉन्ज्युगेटेड डाईन मध्ये काय नेमकं, मी तर तुम्हाला काढून दाखवतो. ह्याला आपण म्हणायचं आहे कॉन्ज्युगेटेड डाईन किंवा डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, त्याला म्हणायचं आहे कॉन्ज्युगेटेड डाईन. आणि अनकॉन्ज्युगेटेड डाईन म्हणजे काय? हा डबल बॉन्डने सुरुवात झालाय, सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड, ह्याला आपण म्हणायचं आहे अनकॉन्ज्युगेटेड डाईन. कॉन्ज्युगेटेड डाईन म्हणजे अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड. आणि नॉन कॉन्ज्युगेटेड म्हणजे काय? नॉन अल्टरनेट असणार नाही, नॉन अल्टरनेट सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड, ह्याला आपण म्हणतो अनकॉन्ज्युगेटेड डाईन. आता अनकॉन्ज्युगेटेड डाईन असेल तर त्याचं काय होतं? कॉन्ज्युगेटेड मध्ये येतो तो. हा डबल बॉन्ड हा डबल बॉन्ड, बघा डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड म्हणजे अनकॉन्ज्युगेटेड डाईन होता. त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतो? कॉन्ज्युगेटेड डाईन म्हणजेच येस डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड अशा पद्धतीनं. म्हणजे इथं त्याचं आयसोमरायझेशन होतं ह्या स्टेपमध्ये. इथं सुद्धा सिमिलर असं होऊन जातं आणि आपला कॉन्ज्युगेटेड डाईन मध्ये कन्वर्ट होतो. ओके, इथं आपला होमोजिनियस संपला. उद्याला आपण हेट्रोजिनियस कॅटलिस्ट बघायचं आहे. हेट्रोजिनियस कॅटलिस्ट झाल्यानंतर मग पुढे आपण 1 by 1 बर्च रिडक्शन सारखे बरेचसे रिड्युसिंग एजंट आपण आपल्याला उद्यापासून बघायचे. ठीक आहे, माझं आता इथून पुढचं जे लेक्चर आहे ह्या शनिवारपर्यंत मला वाटतं गणपतीला एक दिवस सुट्टी द्यावी लागेल आपल्याला. त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण लेक्चर घेणार आहोत. उद्याला परत लेक्चर आहे. तर इकडे लक्षात द्या की BSc 2ची एक्झाम आहे सुरू, जे 9 ते 11:30 पर्यंत चालते. 11:30च्या पुढं 9 वाजता आम्ही बसलो असतो, त्यामुळे 11:30च्या पुढं आम्ही जेवतो आम्ही. त्याच्यानंतर दुपारी 1च्या दरम्यान मी माझं दररोजचं 3-4 दिवस लेक्चर घेणार आहे. गणपतीच्या दिवशी मात्र आपण सुट्टी देणार आहोत. ओके, ठीक आहे. त्यामुळे मी आता इथं थांबतोय. उद्याचं लेक्चरची टायमिंग मी तुम्हाला उद्यालाच सेंड करतो. ह्याचे नोट्स मी ऑलरेडी गुगल क्लासरूमवरती सेंड केलेलो आहोत, त्यातलं तुम्ही